नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ फर्निचर आकाश बोलतोय. आज आपण आलेलो आहे वाकसे गावात. वाकसे गाव जे की आपल्या आळंदीपासून 70 ते 75 ते 60 किलोमीटर एवढंच काहीतरी समथिंग आहे. तुम्ही बघू शकता माया मागे त्यांचा असा हॉल हा मोठा आहे. त्यांना आपण एक स्लायडिंग दिलेले 6x6.5, जे की आपलं ऑफर मधले होतं. 6x6.5 वॉलड्रॉप विथ त्यांना एक टिपॉय दिलेलं त्यांच्या हिशोबानुसार, त्यांच्या साईजनुसार, जो की 2x3चा आहे. आणि त्यांना 6x6.5चा एक टीव्ही युनिट दिलेला आहे. आणि त्यांना रेग्युलर मध्ये जर धरलं तर आपल्याला 5x6.5ची साईज येते बेडची. त्यांना ती कट साईज करून दिलेली आहे, म्हणजे त्यांच्या घराच्या हिशोबाप्रमाणे. तुम्हाला ते पण दाखवून डिटेलमध्ये. तर एक एक वस्तू घेतो मी तुमच्यासाठी, घ्या दाखवा तुम्हाला. आता जो आपण बघत होतो 6x6.5 मध्ये वॉलड्रॉप होता आपला, जो की आपण ऑफर मध्ये लावला होता. ह्याच्यामध्ये थोडेफार मॉडिफिकेशन केले त्यांना त्यांना त्यांच्या हिशोबाप्रमाणे पाहिजे होतं, मॉडिफाय करून. ठीक आहे. आता ह्याची जी लेंथ पकडली तुम्ही, तशी 6 फूट आहे. हाईटला 6.5 आहे. ठीक आहे. एक साईडला तुम्ही बघू शकता डिझाईन आहे तिथं, पुश लॉक दिलेलं आहे. एक साईडला मिरर येते. आता असं ओपन केलं, नॉर्मली जर धरलं तर आपल्याला हे कप्पे नसतात. हा जो प्लस केलेला आपण तो नसतो. तर त्यांच्या हिशोबाप्रमाणे आपण दोन्ही साईडला, दोन्ही कप्प्यामध्ये आपण मॉडिफिकेशन केलेलं आहे. आता या साईडला बघा, त्यांना एक लॉकर विथ हँगर विथ तुम्हाला बांगडे रॉड दिलेला आहे. ठीक आहे. या साईडला बघितलं तर फाईल लॉकर आहे बघा, ह्याच्यावरती लॉक आहे, फाईल लॉक आहे. ठीक आहे. आता हा हा एक पोर्शन बघा, हा जवळजवळ 2.5x6.6 आहे. 6.5 बाहेर बाहेर आहे, 6 आत 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 आहे. ठीक आहे. डीपला असे 2 फूट यायचं. हे दोन दोन साईडला दोन्ही वरती हँगर आलेले आहेत. हँगर तुम्ही काढू शकता, पाहिजे असेल तर लावू शकता, नसेल तर काही गरज नाही. या साईडला जर तुम्ही धरलं तर प्लाय आलेला आहे, जो की तुम्ही मुवेबल असणार आहे. जर साईज तुमच्या खालच्या मटेरियलची, जर इथं काय एखादं मटेरियल जर ठेवलं तर काही मोठं असेल हाईटला, तर तुम्ही याला ऍडजस्टेबल करून काढू शकता. ठीक आहे. या साईडला बघा तुम्ही, 2x5चा ग्लास आहे टोटल, 5 mm मध्ये. या साईडला पण बघा, असं दाखवतो तुम्हाला. या साईडला पण सुद्धा एक प्लस आहे. हाईटला वरती धरलं तर तुम्हाला तुमचं वरती हँगर आलेलं आहे, आणि खाली 2 ड्रॉवर आहेत. परत एक खाली प्लस आहे. त्यांना स्टोरेजसाठी पाहिजे होतं कबट, म्हणून हे हॉलमध्ये आहे कबट. आणि तुम्ही परत कमेंट कराल, दादा हे कबट बेडरूम मध्ये पाहिजे होतं. तर बरोबर आहे, हे यांचा हॉल मोठा आहे, त्यांना त्यांच्या स्टोरेजच्या नुसार कबट पाहिजे होतं, म्हणून आपण त्यांना हॉलमध्ये ठेवून दिलेलं आहे त्यांच्या हिशोबाप्रमाणे. ठीक आहे. ह्याची साईज पण बघा, अशी 6 आहे. हाईटला 6.5 आहे, डीपला 2 फूट आहे. त्याच कलर कॉम्बिनेशन मध्ये आपण काय केलं होतं, त्यांना टीव्ही युनिट पाहिजे होता, जो की रेग्युलर मध्ये. आणि हे सगळं मटेरियल वुड बेस मध्ये चांगले ए ग्रेड क्वालिटीज आहे, जे की याला 15 वर्षाची वॉरंटी गॅरंटी, किड किडका पुसा वाळवी काय लागणार नाही. रेग्युलर मध्ये आपला टीव्ही युनिट आहे. टीव्ही युनिट पण बघून घ्या तुम्ही. या साईडला वरती 3 कप्पे दिलेले आहेत. 3 कप्प्यांना 3 हायड्रोलिक दिलेले आहेत, 2 इंजिन दिलेले आहेत, बाहेरून ग्लास दिलेली, आतून लाईट दिलेली. ठीक आहे. या साईडला जर धरलं तर 1x3चा कप्पा आहे. याच्यामध्ये पण 2 कप्पे केले, शेल्फ केलेले आहेत, जे की तुम्हाला मुवेबल आहेत, दिसू शकतं. एखादं जर तुमचं काय मोठं, एखादी छोटी मूर्ती वगैरे असेल, जर नाही बसलं तरी तुम्ही याला मुवेबल मध्ये करू शकता. ठीक आहे. या साईडला जर बघितलं तर तुमचा टीव्हीचा पोर्शन आहे, त्याला बॅक साईडला स्ट्रीप लाईट दिलेली आहे. त्यात पुढे जर बघितलं तर मग ग्लास आणि स्टोन आहेत, जे की दिसायला एकदम सुपर लुक येतो त्याला. त्याच ठिकाणी जर तुम्ही खाली आणि वरती बघितलं तर ह्या साईडला 3 खाने आहेत, 1 2 3. त्याच्यामध्ये पण वेगवेगळी लाईट दिलेली आहे आपण. आणि खालच्या साईडला जर धरलं आपण तर 3 ड्रॉवर आलेले आहेत ह्याला. एक ड्रॉवरचा कलर वेगळा केलेला आहे, जो की आपला कॉम्बिनेशन बघा तुम्ही, स्लायडिंगचा पण बघा, टिपॉयचा पण बघा, आणि तुम्ही टीव्ही युनिटचा पण बघा. जो जसं कॉम्बिनेशन मध्ये जसं जसं सांगितले, ताई ताई होत्या, ताईने सांगितलं की मला असं या कलर मध्ये कॉम्बिनेशन हवंय, आपण त्या प्रकारे त्यांना आपण कॉम्बिनेशन करून दिलेलं आहे. तर ह्या साईडला बघा, आपण पाईप हँडल वापरलेले आहेत, रेग्युलर हँडल वापरलेले नाही आहेत, पाईप हँडल वापरलेले आहेत. त्याच्यामध्ये 3 ड्रॉवर आहेत बघा, 1 2 3. मधल्या साईडला धरलं तर मधल्या साईडला ही डिझाईन प्लस हँडल आहे, जेणेकरून आपण त्याला म्हणतात, जर हँडल लावलं तर ते हँडल दिसणार नाही. त्याच्यामुळे ह्या जो लुकआउट आहे याला, हे जे आपण प्लायचे जे तुकडे लावले आहेत त्याचप्रमाणे आपण हँडल बनवून घेतलेले आहेत. ह्याला पण बघा, एवढा मोठा स्पेस याच्या खाली, त्याला हे लावलेलं आहे, चिकट टेप लावलेली, डबल टेप. जवळजवळ एवढा मोठा स्पेस मिळतोय टीव्ही युनिटच्या बेसला. ठीक आहे. तुम्ही बघू शकता याला पण.
या साईडला बघितलं तर एक कप्पा आहे. बाहेरून आपण 3 पाकळ्यांची डिझाईन लावलेली आहे. पाईप हँडल याला पण. ह्याच्यामधला पण स्पेस बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो टिपॉय. टिपॉय साधारण धरलं तर 18x30, नाही तर त्याच्यापेक्षा छोटा असतो. आता हा जो टिपॉय आहे, या टिपॉयची जर साईज धरली तर असा 2 फूट आहे, हाईटला 3 फूट आहे, असा साईड विड्थला 3 फूट आहे. दाखवतो तुम्हाला बघा. असा 2 फूट आहे, इथून 3 फूट आहे. याला खाली 2 ड्रॉवर दिलेले आहेत आणि 3 कप्पे दिलेले आहेत. त्यांना त्यांच्या हॉलनुसार त्यांना थोडंसं मोठं पाहिजे होतं, त्याच्यामुळे आपण तसं बनवून दिलेलं आहे. वरती स्टोन आलेलं आहे, ग्लास आलेली आहे आणि खाली 2 ड्रॉवर आलेले आहेत. ह्याच्या खाली व्हील आहेत, म्हणजे तुम्ही कसंही जरी घेऊन ह्याला साईडला करू शकता. जरी कोण पाहुणे वगैरे आले तर साईडला तो सरकून मुव्हेबल होऊ शकतो. हे बघा ड्रॉवर सेम कलर मध्ये दिलेला आहे. या साईडला आपण जो त्याला जो कलर आहे सागवानी कलर, आणि इथं व्हाईट मार्बल जो कलर आहे तो वापरलेला आहे. ठीक आहे. अजून मी तुम्हाला बेड दाखवतो. हो का, बेडची जी साईज आहे ती आपली 5x6.5 साईज असते रेग्युलर. पण ह्याला ही जी साईज आहे ही 60x78 आहे. 78 म्हणजे बाहेर बाहेर 78 आहे आणि अशी बाहेर बाहेर 60 आहे. त्याच्यामुळं ही जी हाईट आहे जी बेडची ती थोडीशी कमी झालेली आहे. का? कारण की एवढ्या स्पेसमध्ये आपल्याला हा बेड बसवायचा होता आणि जो रेग्युलर साईज होता ती आपल्याला थोडीशी बाहेर येत होती, जवळजवळ एक 5 ते 6 इंच बाहेर येत होती. आपण तो तेवढा कट करून त्याच्या हिशोबानुसार आपण मॅट्रेस पण घेतलेली आहे. म्हणजे जी मॅट्रेस असते त्याच्यावरची तीही आपण त्याच्या हिशोबानुसार कट करून दिलेली आहे. आता तुम्ही जे बघाल बाहेर जे स्लायडिंग लागलेलं आहे त्या स्लायडिंगला हीच डिझाईन आहे सेम, आणि बेडला पण हीच डिझाईन आहे. म्हणजे हा जर कलर धरला तर हा सागवानी घेतलेला आहे, आतला व्हाईट मार्बल घेतलेला आहे. आणि ही जी मॅट्रेस जी बघू शकतो तुम्ही ती फ्लेक्झिकोची मॅट्रेस आहे. याला कमीत कमी 3 ते 5 वर्षाची वॉरंटी येते. हा मग ह्याच्यामध्ये डबल फोम येतो, मिक्स बॉन्ड येतो आणि पीओ फोम येतो, असे 3 प्रकार येतात त्याच्यामध्ये. वन साइड वापरू शकता, 2 साइड वापरण्याची गादी नाहीये, 1 साइड वापरू शकता. आता हा बेड बघा, ह्याला 1 2 3 4 हे जे 2 आहेत हे तुम्ही ट्रॉली सोबत म्हणजे 2 in 1 वापरू शकता. म्हणजे जर ह्याला या साईडला जर काही मटेरियल ठेवलं असेल तुम्ही तर त्या साईडून तुम्हाला दाखवतो, ट्रॉली उघडून करू शकता. आणि या साईडला धरलं तर या साईडला बघा हे असे कप्पे आहेत. म्हणजे हे जे 2 कप्पे जे आहेत मागचे हे फिक्सेबल आहेत. म्हणजे ह्याला तुम्हाला मॅट्रेस उचलूनच ते ओपन करावं लागेल. आणि ह्याला दाखव बघा, इथले जे 2 कप्पे आहेत ह्याला तुम्ही 2 in 1 म्हणून वापरू शकता. म्हणजे जर अर्जंटमध्ये जर एखादं काही जर ठेवायचं म्हणलं तर तुम्ही डायरेक्ट काढू शकता, वरच्या माणसाला उठवायची गरज लागत नाही. तर एकदा तुम्ही ओव्हरव्ह्यू बघून घ्या. ठीक.